आरामशीर आहेत. गुड. दादा मला फक्त एक क्षेत्र किती आहे, जात किती आहे एवढं सांगाल? माझं नाव राजाराम कल्लाप्पा कुंभार, राहणार मी रहिवासी रुईचा आहे. हे क्षेत्र 15 गुंठे आहे आणि ऊसाची जात 265 हे लावलेलं आहे. दादा तुम्ही याला काय काय वापरले हो? मी सुरुवातीला एक पोतं विरव्या वापरल्यानंतर दुसरं रासायनिक खत काही सुद्धा वापरलेलं नाही. एकच पोतं एकच फक्त पोतं, विरवा एकच पोतं वापरलं. वापरलं. ठीक आहे. मी आत्तापर्यंत तुम्हाला मल्टीप्लायर देत होतो बरोबर. तुम्ही ते मल्टीप्लायर ह्या प्लॉटला वापरलंय का दादा? ह्या वेळेला वापरलोय की मी. साधारण किती वापरलंय? तरी पण मी एक 3 किलोचं पॅक असं म्हणजे 1-1 किलोचं 3 पॅक वापरलेलं आहे. 3 किलो आत्तापर्यंत वापरलेला आहे. मला सांगाल तुम्ही साधारण तुम्ही ह्या 15 गुंठ्यामध्ये याच्यापूर्वी साधारण हायेस्ट असं किती टन घेतला याच्यात? सरासरी आमचं एक प्रत्येक गुंठ्याला 1 टनाप्रमाणे आम्हाला उत्पादन मिळालेलं होतं. बर. आणि त्यावेळेला तुम्ही मल्टीप्लायर वापरत नव्हता, नाही नाही. फक्त रासायनिक खतं वापरत होता होय होय. बरोबर. आता हे मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुम्हाला काही फरक जाणवतात का? मला भरपूर फरक जाणवलेला आहे. कारण चालू वर्षी जे मी लावण केलेलं आहे ते सर्वसाधारण एक 7 महिने पूर्ण झाले असतील. कारण मी ऑगस्टच्या 10 तारखेला मी लावण केलेलं आहे. आणि ज्या सुरुवातीच्या कांड्या असतात त्या रासायनिक खत वापरल्यामुळं जी लांबी असत्या त्याच्यापेक्षा 1.25 पटीने याची सुरुवातीच्या जमिनीपासून जो कांडीचा आकार असतोय ते 1.25 पटीनं लांबी आहे. हा प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता. हे आता शेतकरी मित्र बघा, हे सुरुवात ही जमीन आहे, हे जमिनीच्या लगत 2 नंबरची कांडी आहे. ह्या कांडीचा इतकी उंचीचा म्हणजे याच्या लांबीचा इतका बनत नव्हतं रासायनिक खतामुळे, पण हे मल्टीप्लायर वापरल्यामुळं मला हा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. आणि आता सध्या एका ऊसाला 10 ते 9 कांडी पूर्ण तयार झालेल्या आहेत. हे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. बघा शेतकरी मित्र त्यांचे अनुभव आहेत. आपण गप्पा मारतोय, आपण कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करत नाही आहे, पण शेतकऱ्याला एखादं प्रॉडक्ट दिल्यानंतर त्यांचा काय त्यांना फरक